रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे, तालुका मिरज। विटा नगरपालिका आपल्या ताब्यात नाही याचे शल्य माझ्या मनात आहे। विरोधकांच्या 40 वर्षांच्या सत्तेत विटा शहराचं फार मोठं नुकसान झाले। हे नुकसान भरून काढण्यासाठी विटा नगरपालिकेची सत्ता मला पाहिजे। माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी विटा नगरपालिकेची सत्ता घ्यायची नाही। येत्या 5 वर्षात आम्ही विटा शहराचा चेहरा मोहरा नाही बदलू शकलो तर आमचे मायबाप तुम्हीच आहात। त्यामुळे आम्ही चुकलो तर आम्हाला चूक सुधारण्याची संधी नाही, पण आमची जागा दाखवण्याची संधी जनतेला आहे। त्यामुळे एक वेळ विटेकर जनतेने आम्हाला विटा पालिकेची सत्ता द्यावी। विटा शहराचा सर्वांगीण विकास करून चेहरा मोहरा बदलून दाखवतो, अशी भावनिक साद आमदार सुहास बाबर यांनी घातली आहे। मेटकरी परिवार आणि धनगर समाज बांधवांच्या वतीने आयोजित केलेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते। यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, विधानसभा निवडणुकीवेळी मी जनतेला एकही चुकीचं काम करणार नाही हा शब्द दिला होता। त्यामुळे माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात कोणतेही चुकीचे काम करणार नाही। जनतेला दिलेला शब्द तंतोतंत पाळण्याची नैतिक जबाबदारी माझी आहे। या नैतिक जबाबदारीचे भान ठेवून मी काम करत आहे। मी कोणाच्या पैशात मिंदा नाही। विटा शहरासह मतदारसंघातील कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला माझ्यामुळे त्रास होणार नाही। सर्व जनतेचे पालकत्व निभावण्याची लोकप्रतिनिधी या नात्याने जबाबदारी घेऊन मी काम करत आहे। विटा शहराचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच विट्यातील प्रत्येक नागरिकाचं काम करण्याची भूमिका घेतली आहे। शेतकरी कर्जमाफी करू हे आश्वासन निवडणुकीच्या दरम्यान देण्यात आलं होतं, परंतु अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच कर्जमाफी करणार नाही असं जाहीर केलं। याचा निषेध म्हणून माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात राज्यात आंदोलन करण्यात येते। तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी आज प्रहार संघटनेच्या वतीने आमदार सुरेश खाडे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतले। खबरदारीचा उपाय म्हणून सांगली जिल्ह्यातील भाजपा आमदारांच्या निवासस्थाना परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून राज्यभर मध्यरात्री आंदोलन पुकारण्यात आलं होतं। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान इस्लामपूर या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर टेंभा आंदोलन करण्यात आले। तर शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या घरासमोर परिसरात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने टेंभा मशाल आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। हातात मशाल आणि गळ्यात भगवा आणि निळा ध्वज बांधून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी, त्याचबरोबर दिव्यांगांना शासकीय लाभ मिळावा अशी मागणी घेऊन हातात मशाल घेऊन हे टेंभा आंदोलन करण्यात आले। सांगलीत पार पडलेल्या गुंतवणूक शिखर परिषदेत विविध कंपन्यांचे 149 करार झाले। त्यातून जिल्ह्यात आगामी काळात 3,480 कोटींची गुंतवणूक होणार असून त्यातून सुमारे 6,344 युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे। सर्व उद्योजकांना यासाठी शासकीय स्तरावर सर्वतोपरी मदत करू असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले। उद्योग संचालनालय, मैत्री आणि जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांच्या वतीने सांगली येथे गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी उद्योग विभागाचे पुणे विभागीय सहसंचालक SG राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी, MIDCच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, सांगली मिरज मॅन्युअल असोसिएशनचे विनोद पाटील, कृष्णा व्हॅली असोसिएशनचे रमेश आरवाडे, मैत्रीच्या नोडल अधिकारी डॉ प्रियदर्शनी सोनार, जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते। या गुंतवणूक शिखर परिषदेत विविध कंपन्यांशी 149 करार झाले। त्यातून जिल्ह्यात आगामी काळात 3,480 कोटींची गुंतवणूक होणार असून त्यातून सुमारे 6,344 युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे असे जिल्हाधिकारी म्हणाले। जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात केलेल्या कारवाईत वेगवेगळ्या 17 गुन्ह्यातील जप्त केलेला 84 लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आलाय। सन 1986 ते सन 2024 या कालावधीतील सदरचा मुद्देमाल आहे। विविध केंद्रीय तसेच राज्यस्तरीय यंत्रणांची परवानगी घेऊन मिरजेतील एका कारखान्यातील बॉयलरमध्ये हा टाकून नष्ट करण्यात आलाय। जिल्हा पोलीस दलातील वेगवेगळ्या 9 पोलीस ठाण्याकडील
NDPS ॲक्ट प्रमाणे लागवड, वाहतूक, विक्री, सेवन अशा वेगवेगळ्या दाखल असलेल्या गुन्ह्यातील सन 1986 पासून ते सन 2024 पर्यंतचा मुद्देमाल हा NDPS ॲक्ट 1985 यामधील तरतुदीनुसार अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये जमा करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस याबाबत पाठपुरावा करून सदरचा मुद्देमाल कायद्यातील योग्य त्या तरतुदीप्रमाणे नाश प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. सांगलीतील केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये जमा असलेल्या मुद्देमालाबाबत न्यायालयात पाठपुरावा करून वेगवेगळ्या 9 पोलीस ठाण्याकडील 17 गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट करण्याबाबतचे आदेश प्राप्त करून घेतले. पोलीस महासंचालक आणि विविध केंद्रीय यंत्रणा यांची अंमली पदार्थ मुद्देमाल नाशबाबत परवानगी घेऊन तसेच त्याबाबतच्या शासन निर्णयाप्रमाणे पोलीस दलाने जिल्ह्यात अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटी स्थापन केली आहे. सदर कमिटीच्या परवानगीने केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये पोलीस ठाण्याकडून जमा करण्यात आलेला गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन मुद्देमाल मिरजेतील सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी येथे योग्य त्या नाश प्रक्रियेनुसार बॉयलरमध्ये जाळून नाश करण्यात आलाय. मिरज तालुक्यातील बेडग येथे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर झालेल्या वादातून आनंदा उर्फ अनिल बनसवडे यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या मारहाणीबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे. बेळगावीतील हॉटेल देवरासमोर ही घटना घडली. या घटनेत आनंदा उर्फ अनिल बनसवडे हे जखमी झाले असून त्यांचा मुलगा आदित्य आनंदा बनसवडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महेश विलास कंसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे. जखमी आनंदा बनसवडे हे त्यांचे मित्र शिवाजी चव्हाण, प्रकाश चव्हाण, नंदू शिंदे, अण्णा राजपूत यांच्यासोबत हॉटेल देवराज येथे जेवण करण्यासाठी गेले होते. यावेळी हॉटेल मालक महेश कंसे यांनी त्यांना जेवण देण्यास नकार दिला. यावेळी त्या ठिकाणी संबंधितांमध्ये वाद झाला. यावर महेश कंसे आणि हॉटेलमधील कर्मचारी अण्णा राजपूत यांना मारण्यासाठी आले. यावेळी आनंदा बनसवडे हे त्या ठिकाणीच राहिले. बाकीचे लोक पळून गेले. महेश कंसे याने बनसवडे यांना कोणत्या तरी हत्याराने मारहाण केली. यामध्ये आनंदा बनसवडे यांच्या डोक्याला डाव्या बाजूला गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी महेश कंसे यास यापूर्वीच अटक केली आहे. जखमी आनंदा बनसवडे यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली होती. या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. सांगली रेल्वे स्टेशनचा लवकरच कायापालट होणार आहे. सांगली स्टेशनचा समावेश भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश करण्यात आला. या अंतर्गत स्टेशनवरील विविध कामांसाठी जवळपास 24 कोटी 2 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. दरम्यान या योजनेमध्ये मिरज जंक्शनचाही समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जाते. भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सांगलीसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, दादर मध्य आणि पश्चिम, अंधेरी, टिळक टर्मिनल्स, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, अमरावती, भुसावळ इत्यादी तसेच उपनगरीय आणि ग्रामीण भागातील अनेक स्थानकांचाही यात स्थान देण्यात आलंय. सांगलीसाठी 24 कोटी 2 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याने नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता रखडला आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली आहे. एप्रिलचा 15 आठवडा आला असला तरी 2000 रुपये मिळालेच नाहीयेत. त्यामुळे जिल्ह्यातील 4.25 लाख शेतकरी नमोचा हप्ता कधी मिळणार असा सवाल करत आहेत. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास 2000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात प्रतिवर्षी 6000 रुपये त्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येतात. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन 2023 ते 24 पासून राबवण्यात येते. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत 12,000 रुपये प्रतिवर्षी लाभ दिला जातोय. आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 5 हप्ते वितरित करण्यात आलेत. आतापर्यंत राज्यातील 90,86,000 शेतकरी कुटुंबांना 8,961 कोटींचा लाभ आधार आणि डीबीटी संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात आलाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यासाठी विविध योजनांचा निधी वळवण्यात आलाय. त्यामुळे विकास कामांसह शेतकऱ्यांच्या योजनांचा निधी रखडला असल्याचं स्पष्ट झालंय.
जिल्ह्यातील सुमारे 4.25 लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीची प्रतीक्षा लागली आहे. सांगली शहरातील बापट बाल मंदिर ते एसटी स्टँड बंदिस्त बोळ खुला करण्याबाबत नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत तो महापालिका प्रशासनाकडून खुला करण्यात आला. या जागेवर लाईट व्यवस्थेसह सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितलं. दीनानाथ चौकामध्ये बापट बाल शाळा ते एसटी स्टँड पर्यंत असणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूनी गेट बांधलं असल्यामुळे सार्वजनिक रोड वाहतुकीस बंद केल्याबाबत तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी शनिवारी समक्ष पाहणी केली आहे. या रस्त्यावर काही नशेखोर नागरिक गैरवापर करत असल्याने तेथील नागरिकांनी गेट बसवून घेतल्याचं सांगितलं. रस्ता सार्वजनिक असल्यामुळे प्रथमतः तेथील स्वच्छता करून साईडने फ्लॉवर बेड तसेच संपूर्ण रस्त्यावर लाईटची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी बसवून रस्त्याची सुधारणा करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. बांधकाम विभाग, उद्योग, विद्युत, आरोग्य, अतिक्रमण आणि नगररचना या विभागांना आवश्यकता सूचना देऊन दोन्ही गेट काढून रस्ता सार्वजनिक वापर करण्यासाठी मोकळा करण्यात येणार आहे. यावेळी माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, शाखा अभियंता ऋतुराज यादव, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, नगररचनाकार यासिन मंगळवारे, अनिल पाटील, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे आदी जण उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून आज पोलिसांनी संचलन काढले. राम मंदिर चौकातून सुरू झालेल्या या संचलनाची छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सांगता झाली आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचं उल्लंघन होणार नाही, सारेत उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करा असे आवाहन उपअधीक्षक विमलायम यांनी केले. सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, विश्रामबागचे सुधीर भालेराव, संजयनगरचे सूरज बिजली, वाहतूक शाखेचे मुकुंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सायरन वाजवणारी पोलिसांची गाडी होती, त्या पाठोपाठ राखीव दल, पोलीस ठाण्याचे अधिकारी, त्यामागे अंमलदार, होमगार्ड, महिला पथक सहभागी होतं. तसेच दंगल नियंत्रण पथक आणि जलद कृती दलाची पथकेही सहभागी झाली होती. उत्सव शांततेत आणि पारंपरिक उत्साहात साजरे करावे असं आवाहन करण्यात आले. हुल्लडबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं पोलिसांनी स्पष्ट करत समाज माध्यमांवर करडी नजर असल्याचंही सांगितलं. मोठा फौज फाटा तैनात होता.